केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे लवकरच कार्यरत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या रक्षणासाठी 2800हून अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कर्मचाऱ्यांचे एकत्रित बळ मंजूर केले आहे। यात नवी मुंबई विमानतळासाठी 1840 पदांचा समावेश आहे, तर उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 1030 पदे मंजूर केली आहेत। या विमानतळांनी दुसरा टप्पा पूर्ण केल्यावर या दलाची ताकद वाढवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले। सुरक्षा युनिट्स ज्याचे नेतृत्व उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी करतील। दोन्ही सुविधांमध्ये सुरक्षा गॅझेट आणि इतर लॉजिस्टिक स्थापित करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार झाल्यानंतर ते कार्यभार स्वीकारतील, असे सूचित करण्यात आले। अदानी समूहाने विकसित केलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प 5 टप्प्यात पूर्ण केला जाईल आणि त्याची एकूण क्षमता वार्षिक 9 कोटी प्रवाशांची असेल। पहिल्या टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई महानगर प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या विमानतळावरील व्यावसायिक कामकाज मार्च-एप्रिल 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान सुखरूपरित्या उतरविले गेले आहे। 17 एप्रिल 2025 पासून नियमित वाहतूक सेवा सुरू होणार आहे, तर जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा कार्यान्वित केली जाईल। या विमानतळामुळे पनवेल उरणसह नवी मुंबई परिसराचा मोठा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।